नाही आहे आणि मुलगी आहे, तिचं नाव इच्छा आहे. आणि इच्छेचं तिचं बरं आहे. कोणचं गेलं बॉम्बालं मायेचं. आणि ती इच्छेचं मायेचं आहे बरं, पण त्या इच्छेला एक आहे प्रियकर. प्रियकर म्हणजे कोण रे? प्रियकर म्हणजे हा पोरांनो, सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान. हा, आणि आता उत्तर द्या. पोरगा गाडीवर बसला, गाडी चालवायला कोण आहे? बडा बोला. पोरग. पाठीमाग पोरगी बसली. ही ती बसली का त्यानं बसवली? बस. आता हे मी बोललो असतं तर तुम्ही लगेच क्लिप केली असती. इंदुरीकरांनी महिलांच्या भावना दुखवल्या, आता यांचं काय करणार? पटकन बोला. गाडीवर पोरगा बसला, गाडी चालवायला कोण आहे? पोरगा. त्याचे दोन्ही हात कुठे? हँडलला. माग कोण बसली? पोरगी. जोरात बोला, सगळ्यांना ऐकून गेलं पाहिजे. ती बसली का त्यानं बसवली? ती बसली. करेक्ट. हा, बरं, तिनं त्याला नादी लावलं का त्यानं तिला? तिनं. बरं, चला पटकन. तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? अरे तुला का आलता का काय एखादा मेसेज? एवढंच हो. आपले दिवस बोगस गेले रे. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो. मी फक्त गोत्यात काय येतो महाराज, खरं बोलतो. त्याची फळं भोगितो पण खरं बोलतो. आणि ती काळाची गरज. आपण बोललो ते ना राग आला असता. हा, पोर हुशार. हा, तू कितीला आहे रे? तू कितीला आहे? 8वी. सेमी का मराठी? सेमी. बर्फाचा गोळा सॉलिड, लिक्विड और गॅस? सॉलिड. करेक्ट. वॉटर. नीट बसे. मिल्क. लिक्विड. तू गुरुजीच आहे का? सर्व्हिसवालाच आहे तू? तुझे वडील सर्व्हिसला आहे ना? हा. तू कितीला आहे रे? तू हा 9वीला? 9वीला. 10वीला कोण आहे तुमच्यात? ते म्हणते 10वीला नव्हतं. तुम्ही नाही हो 10वी. त्यांना माहिती आहे कुठं खसकून घेते वो 10वी नको काय. मला लोकांना राग येतोय. अक्षरशः एज्युकेटेड लोक नीट आहे का? मराठीला कुठं 100 मार्क पडतात का महाराज? यावर्षी मराठीला 100 मार्क. ए बा, आपण शिकलेली माणसं आहेत. विज्ञानाला 100 आपण मान्य करू, गणितालाही 100 आपण. आता मराठीला काना, मात्रा, उकार, वेलांटी, रस्व, दीर्घ, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, काही टिंबबिंब तर द्यायचा राहिला असेल का नाही? 100 मार्क मराठीला. मी एका शिक्षकाला म्हणला हो, त्या मुलाला 100 कशी शक्य? तुम्हाला म्हणला तुमचं तुम्ही पहा, आमचं आम्ही पाहतो. तुम्हाला त्या पोरांना 20 पैकी किती झाली? 20. आता प्रश्न कितीचा राहिलाय? 15चा. 15 मध्ये 3 विषयाला सरासरी आहे. हे 3 भाषांनाही सरासरी आहे. आणि या 3 राहिलेल्या इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणिताला आणि विज्ञानालाही सरासरी. मग त्या पोराला 100 पैकी 5च मार्क पाडायचे. असं बोललं का इंदुरीकरांनी शिक्षकांची खिल्ली उडवली. आमच्या भोवती बाण. असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. ते बाणच कुठून येते टीव्हीत काय कळत नाही. खपा खप बाण घुसात्या, खपा खप खपा खप. तेवढ्या बाणात 300 रावण मेले असते. अरे कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म बुडेल. आणि आपल्याला कीर्तन नाही करायची, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. हे मात्र
हे मातृपितृ पूजन नाहीये, हा मातृपितृ सोहळा नाहीये, हा ह्या परिवाराने केलेला कीर्तन महोत्सव आहे ना, हा धर्माचं काम आहे. आणि आज आपल्याला धर्मच वाचवायचा आहे. तुमचं काय मत आहे? आज माणसावर संकट नाहीत, धर्मावर आहे. तुमचा पक्ष, तुमचा नेता सगळं बाजूला ठेवा आणि धर्मासाठी पहिले एकत्र या. तुम्हाला पहिलं एकत्र या. तुम्ही जर सगळेजण एकत्र मनगटात राहिले तरच धर्म वाचेल. तुम्ही जर एकमेकाच्या तंगड्यावडीत राहिले तर धर्म संपला. तुमचं काय मत आहे? तुम्हाला कोणा अगोदर सगळं बाजूला, अगोदर धर्म मग बाकीचं. आज महिला मंडळ आपण एकत्र येण्याची गरज आहे. तुम्ही मी जर भांडतच राहिलो तर राहिलंय काय जगात? काय राहिलंय? होणाऱ्या कष्ट तर घडतात, घडणार ती गोष्ट घडून जाते. किती वाईट आहे महाराज. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. मेणबत्तीचं तेल अंगावर पडलं तर माणसं मेणबत्ती टाकून देतात. 25 माणसं आहेत महाराज. डोळ्या देखत जळून मेली तर बापाला मुलगा ओळखू आला नाही, मुलाला बाप ओळखू आला नाही. कालचं चित्र आहे. साधा मृत्यू आहे महाराज. किती मेले? 25. जाळलेत एकत्र. कोण कोणाची आई आहे तपास नाही. पण तुम्ही 1-2 मिनिटं कल्पना करा महिला मंडळ. तव्याचा जर चटका बसला तर माणसं पक्कड घेतात, नाही तर फडकं घेतात. आज रात्रीचं आग लागली आणि प्रत्येक अवयवाला चटका बसून मरायचा आहे. काय चित्र आहे का? तुम्ही करा ना, 2 मिनिटं कल्पना करा. आणि त्याचं सुद्धा या मंडळीने 3 दिवस पॉलिटिक्स केलं. त्याला 3च वाक्य बोलावं लागत होते यांनी फक्त. असं कधी घडू नये, हा प्रसंग कोणावर येऊ नये, आणि ज्यांच्यावर आला त्यांना दुःख पेलवण्याची ताकद यावी. याच्यापेक्षा काय पाहिजे होतं? याचं याने 3 दिवस भांडवल केलं. आता मेलेल्या माणसाची जर अशी स्थिती आहे, आज जर समजा त्या घरामध्ये, त्या 25 घरांमध्ये ओळख होतं कोणी कोणाला आलं नाही. पण सांगा महिला मंडळ, त्या घरामध्ये जर यदा कदाचित मुलगा आईन बापच तिघही असतील तर काय राहिलं घराचं? किंवा आई वडील असतील आणि मुलगा असेल, काय राहिलं होत्या घराचं? तुम्ही एक निरीक्षण करा ना. तुम्ही ना 1-2 मिनिटं फक्त डोळ्यापुढं चित्र आणा की आपण पेटतोय. एवढं चित्र आणा डोळ्यापुढं. आपण पेटतोय. एकही काच फुटेल नव्हती त्यावेळेस. तुम्ही विचार करा, आपण पेटतोय अशी कल्पना करा बरं. कल्पना तरी सण होती का आपल्याला? आज त्या कुटुंबांवर प्रसंग आले महाराज. पहिलं शब्द आहे म्हातारीचा, आशा इच्छा वासना. आणि हे 16 पोरं, आणि त्याच्यात ती म्हातारी इच्छेच ऐकते आणि त्या इच्छेला एक प्रिय करे. इथं आपण होतो. तुम्ही नाही काळजी करायची, मी तुम्हाला कुठेही नेऊन घालणार. त्या प्रियकराचं नाव आहे प्रियसी. म्हणजे काय रे बाबा? प्रियसी म्हणजे प्रियसी म्हणजे काय रे? आपण जिच्यावर प्रेम करतो ती आपली. घाबरू नका तुम्ही, मी आहे ना. आपण जी गर्लफ्रेंड, पोरांनो, तू कितीला आहे? 6वीला. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. बोलायचं नाही बाकीच्याने. तू 9वीला आहे ना. टिंब या जिल्ह्यात टिंब ही नावाची नदी आहे की त्या नदीने गाथा बुडवला नाही, तारला. हा, कोणती? करेक्ट. तू कितीला आहे? हा, जोरात बोल. 9वीला आहे का? 9वीला आहे का? ज्ञानेश्वर महाराजांच्या बहिणीचे नाव टिंब हे आहे. करेक्ट. तुझ्या शेजारचं कोण आहे? कितीला आहे? पैठण या ठिकाणी टिंब या संतांची जल समाधी आहे. सांगू नका रे बाकीचे. आणि पोरांनो,
ते सैराट मधलं गाजलेलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आरसी. करेक्ट. आणि तो पोऱ्या. आणि आता एक नवीन ते गाणं आलं कोणतं ते? पुष्पा. जोरात सांगा सगळे. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही. हा. आणि ते वाक्य काय पुढं? तेरी. करेक्ट. आता एक नवीन एक गाणं आलं ना, आली झुमकेवाली. करेक्ट. आला आला पाटलाचा, त्याने घाटात केला. बस मला आता जागेवर मरण यावा आणि मी तुमच्या पोटी जन्माला यावा. म्हातारी मारणं गरजेचं आहे, पण म्हातारीला जोडीदार आहे इच्छा. इच्छेला एक प्रियकर आहे, त्या प्रियकराचं नाव आहे मन. आणि मन हा प्रियकर नपुसक असल्यामुळं इच्छेला कधीही बाळ होणार नाही. नीट ऐका. 7वा अध्याय असं सांगतो, इच्छा ही कुमारी झाली, ते कामाते तारुण्य आली. इच्छेला कधी बाळ होणार नाही, कारण तिचा प्रियकर नपुसक आहे. मग आपल्याला म्हातारीच मारणं गरजेचं आहे. आणि म्हातारी मारायचं औषध घुळघुळा वाजते टाळ. बाईक चालू करा, ते बंदच आहे ते. कैसा वास्तव बोलतो बोल, कैसा वास्तव बोलतो, कैसा वास्तव बोलतो बोल, कैसा वास्तव बोलतो बोल, कैसा वास्तव बोलतो बोल, कैसा वास्तव बोलतो बोल.
म्हातारी मेली. कारण म्हातारी घाबरत होती भजनाला, आणि भजन पुरावा त्याला. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, येणे येणे माया जाल. आता म्हातारी मेली. म्हातारी मेल्यामुळे आपल्याला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव करेक्ट, वा 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 वा, बोध. आणि बोध नावाचा मुलगा झाल्यामुळं मला लग्नाची गरज पडली नाही. 4 मुलं झाली. कोणती ऐका. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा आई बाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देते बाई. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृत अनुभवलेला, दुसऱ्यासाठी मी चांगदेव 65 लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. क्या बात. आणि हरिपाठ हा ज्ञानोबारायचा 4थ्या नंबरचा मुलगा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 16व्या नंबरचा आहे. म्हणून या पवित्र दिवशी या परिवाराच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं साहेब, त्यांचे सगळे बंधू भाऊबंद सगळ्यांच्या वतीनं सांगतो, सगळं करा, सगळे ग्रंथ वाचा, नाही तर वाचू नका, पण हरिपाठ केल्याशिवाय मरू नका. कारण जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार. आता हे संस्था काढणारे हे जे पोरत नाही, लहानारे सांभाळते ना तुम्ही लोकांचे, यांना गीता शिकू नका. गीता राहू द्या. गीता पखवाद नंतर शिकवा, पहिला हरिपाठ शिकवा. कीर्तनकारांनाच हरिपाठ येत नाही. आजची स्थिती अशी. फक्त बोलायचं नाही, कोणी बोलला तो मेला. यांना पहिला हरिपाठ शिकवा. पण ते संस्था काढणारे काय करतात, पहिल्याच तडाक्यात मन 12वा मन 15वा वाजव पखवाद. ते काढतं 2-4 दिवस कळ काढितं, आणि ते म्हणतं 12वाही तूच म्हण, 15वाही तूच म्हण, आणि आरती तो या बायकोलाच करायला माई पीठी दे, मी चालतो. आता हे जे टिकलेत हे मराठवाड्यातले म्हणून टिकले. आपले आमचे नाशिक नगर पुणा आमचे पोरं अशी हलकी कामं. आपले संस्था काढणाऱ्याला म्हणतील ते बंद कर, तिथं दाबा टाक. आपल्या महाराज ह्या मंडळीच्या रक्तात परमार्थ आहे. महाराज नाही तर आपल्या पोरगाला कृष्ण हरिपाठ. हरिपाठ हे कोणत्या चित्रपटातलं गाणं आहे रे? महिला मंडळी एक वाक्य सांगू, ऐकाल का? देवाऱ्यात आहे ना, तुमचा आता इंडस्ट्रियल एरिया आहे हा. परी भोसरी म्हणजे काय बारीक शहर नाही, गरीब तर माणूस तुमच्याकडे नाहीच. तुम्ही घराभोवती जेवढी जागा असेल ना, तेवढ्या जागेत तुळशी लावा. आजपासून बादलीत लावा, कटोऱ्यात लावा, टोकरीत लावा, भांड्यात लावा, कशातही लावा. ती उंची तर जास्त नाही आहे, पण शुद्ध ऑक्सिजनसाठी तुळशी लावा. मी अध्यात्म म्हणून नाही सांगणार तुम्हाला, पण शरीराला शुद्ध ऑक्सिजनची गरज आहे. आणि देव घरात आहे ना तुमच्या, कोणते देव असतील मला काही घेणं नाही त्याच्याशी, पण देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा. वाचू नका, वाचू नका. या मालिकांमुळं सवड आहे का आपल्याला वाचायला? वाचू नका. आणि मी वाचायला सांगणार नाही, फक्त 8-10 दिवसातून तिचं फडकं स्वच्छ ठेवा. एक वाक्य सांगतो तुम्हाला, पुरुषोत्तम महाराज हे सगळे आहेत. महाराज ते ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. स्पर्श. भूगोलाच्या शिक्षकाला फक्त 7च समुद्र माहिती आहे, 8वा समुद्र त्याला माहीतच नाही. पण ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर म्हणजे समुद्र आहे. मग हे कार्यक्रमाचं जे सगळं हे लांडे जो परिवार आहे हा मुळात परमार्थातला परिवार आहे, म्हणून हे स्मरण. आणि मग ज्यांची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर राहते असे नर कसे आहे? हरी बुद्धी
असे कीर्तन उत्सव कोण करत ते हरिदास जन्म एक तर हे सकाळपासून तिसरं आहे, अजून जेवलो नाही मी. 3 कीर्तन होईपर्यंत पाणी सुद्धा पेत नाही मला. 3 ते 5, 6 ते 8, 9 ते 11 मगच पाणी. मध्ये ते आपल्याकडे लाड चालत नाही. तुम्हाला वाटलं होतं का नाही एवढं असं आतून गेलं पाहिजे ते, मग त्याला मजा राहते कीर्तनाला. परत घोटाळा आला. तुम्ही म्हणाल म्हातारी मारता मारता गेला तास. इकडून तिकडून हरिपाठ तयार झाला. आता हरिपाठात इथं पहिला शब्द आलाय हरी बुद्धी जपे. मग हा जो परिवार आहे लांडे परिवार, या परिवाराला पहिलं परमार्थिंग अंग आहे. आणि महिला मंडळ तुमच्या माहिती म्हणून सांगतो, घरांमधलं आध्यात्मिक वातावरण कधी फेल जात नाही. तुळशीला पाणी घालणं, गाईला दान करणं, गाईचा स्पर्श करणं, पाहुण्याला पाणी देणं, त्याला एक 16व्या अध्यायात ओवी आहे. पुजोनी देव पाहिजे, पेरून शेतात जायचे, आणि तो शोणी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. दरवाजात आलेल्या पाहुण्याला पाणी जरी दिलं तर ते पुण्य वाया जात नाही. दिंडीला दिलेली पंगत, सप्त्याला दिलेली पंगत, वारकऱ्याला पाजलेला चहा कधी फेल जाणार नाही. त्याला हिशोब आहेच. ते जायचं जा 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 ते जा, त्याला हिशोब आहेच, हे ध्यानात ठेवा. फक्त आपण काय करतो, ज्या घरांमध्ये आई वडील धार्मिक आहेत ना, त्या घरातल्या मुली सुद्धा टपकन वाया जात नाही. 1-2 तास घरांमध्ये सगळ्यांनी मोबाईल बंद ठेवले पाहिजे रोज. 2 तास रिलॅक्स, थोडं मेंदू शांत झाला पाहिजे. आता हे आम्ही आहेत, मोबाईल वापरतीच नाही. फ्रेश, कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणचं काही घेणं नाही. आम्ही तर वापरते नाही. ज्याला गरज आहे तो आपल्या काही, त्याच्यामुळं पडल्या पडल्या झोप येते. ही खोकडे चालू चालू मेंदू बधीर झाले लोकांनी. आमदार साहेबांना अजून 10 वर्षांनी आमदार निधीतून मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक दवाखाना काढावा लागेल. आणि ही वेळ यानं फार पागल झाली लोक, फार ते सारखं खोकडं. कोणाच्या घरी चहाला जावा का नाही असं झालं मला. मी तर जातच नाही, पण चहा पेईपर्यंत लोक फोटो काढतात. लगेच व्हॉट्सअपला, बाबा आमच्या घरी चहाला आलता. राखेल पेलेलं बरं. एक गलास राखेल पेवाना अंगणात झोपावं कोणचं एक नाही, नाही तर येड्या बाबडीत लोळावा. पण हे खरं नाही. काय ते कशाला काय चपात्या करताना कुठं शूटिंग असते का? चपात्या करताना हे काही पद्धती झाल्यात का? काही त्याला काय मर्यादा राहिल्या का? काय शाळेत जाताना तेच, घरी येताना तेच. शिळीला बकरू झाला तर काय होईल? नवीन पडली बातमी, इकून कुत्रा इकून कुत्री, मध्ये ते पेलू, नवा पाहुणा. अरे कुठे चाललोय आपण? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आपली माणसं कंप्लीट संस्कृतीच्या विरोधात वागतात आणि मग त्याची फळं भोगायची. म्हणजे कॅन्सर, मगाशी होतं मी सांगत होतो ना, बाहेरचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. इथं आपण 45 मिनिटापूर्वी होतो. दुसरा
दुसरा अटॅक आहे शरीर रोग आहे पॅरालिसिस. महिला म्हणतात तुम्हाला इथं दुखतंय, इथं दुखतंय, पायाचं इथं दुखतंय. का? कॅल्शियमच नाही ना, खायलाच कुठं काय. पोहे पोहे हा ना, पोहे लगेच ऍसिडिटीची गोळी घ्या. एक. आणि तिसरा रोग आहे अटॅक. आणि एज्युकेटेड लोक नीट ऐका, अटॅक हा रोग नाही आहे. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक काय येतो? एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. नीट बसाय बरं. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. When the thinking is high and blood of circulation to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाहीये. तुम्ही परत आले प्रिया. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरा, तिचं चिंतन करायचं नाही. काय व्हायचं ते होईल. आता हे टाळकरी भेडकरी महाराज आमचे किती जरी असले, माया इतके संकट तर काही यांनी संप्रदायात काढले नाही. आणि सगळ्या लोकांनी थोडा विचार केला पाहिजे का इंदुरीकरला त्रास द्यावा किती बा. अरे काही त्याची कॅपॅसिटी आहे का नाही. फक्त एकच गुण आहे त्याचा, तो खरं बोलतो. हा, आणि खरं बोलतो तर त्याला चारी बाजूनं त्रास किती. दुसरा मिळालाच असता माझ्या जागेवर. मी आपला निबार काळजाच आहे. नाही, कुठेतरी आता धर्म टिकवला पाहिजे. ती काळाची गरज आहे. संपतील माणसं. आज ह्या परिवाराने एवढा मोठा सोहळा केला, स्वर्गातून सुद्धा आईवडीला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही का. आणि काय देणारच ना, देणारच. हो, मग त्यांच्या विक्रांत असेल, विरज असेल, घरातली सगळी माणसं असतील, साहेब असतील, त्यांची पत्नी असतील, या सगळ्या परिवाराने हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. आणि हे कशामुळे घडलं? वासेची सुलभ थोडा घोटाळा आलाय. तुम्ही म्हणाल नुसते घोटाळेच आहेत का काय. शब्द आलाय हरी. हरी म्हणजे पांडुरंग. बुद्धी म्हणजे काय. 10वीच्या पुढचं कोण आहे रे इथं. तू कितीला आहे? 12वीला आहे. मग 10वीच्या पुढं नाही, मग पुढे 12वी 8ला आहे तू. 12वी 8ला आहे ना, मग सोडून देईल ना. 12वीचं सियारा नाही येते लगेच लक्षात येतं. तू कितीला आहे का बरी. SY FY BA आहे तू. हा, सियारा सायन्सचा नाही येते लगेच लक्षात येतं. BSCचे चेहरे, BCOMचे चेहरे, BAचे चेहरे याच्यात फरक आहे. BAचा चेहरा सदा प्रसन्न. त्या तो BA आहे ठणठण. तुम्ही परत मागत आला. बुद्धी म्हणजे काय. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ नॉलेज अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज. देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. एका मिनिटात ऐका. चर्मबुद्धी, बुर्नस बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी, दुर्बुद्धी आणि बुद्धी. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ आहे. आणि तो नर काय करतो.
वाचेची सुलभ. आता इथं परत वाचेची शब्द आलाय. देवाचं नाव तोंडाने कधी घ्यायचं नाही. तुम्ही ना आता करायचं काय तेच सांगतो. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. आपल्या या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वाढा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत. एक ओपन आहे. यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. देव ठेव खाली ती बाटली. म्हणजे आरडाय मीन पाणी प्यायला तुम्ही पहा तारा. म्हणजे बंगल्यावाल्याला घरकुल गेलं बंबाला सगळं. परा, पशंती, मध्यमा आणि वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. पुरावा आहे त्याला. ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी. अखंड भजन करा, वासेसी सुलभ रामकृष्ण. आणि जर केलं तर रामकृष्ण नामे उन्मली साधने रामकृष्ण